जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे इंग्लिशवरती. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये की PQRS घेऊया, क्लोज टेस्ट घेऊया. ठीक आहे, अजून एरर्स वगैरे सोबतच मी वोकॅब ॲड करणार आहे. वोकॅब जे आहे ओकेजनली घेऊया आपण. ठीक आहे, म्हणजे संडे टू संडे घेऊ. संडे टू संडे घेतल्यानंतर 4-5 वोकॅब एकदमच देत जाईन मी. मग ते तुम्ही वीकली वाचू शकता. ठीक आहे, आणि त्यासाठी व्यवस्थित अशी ट्रिक देईन की खूप छानपैकी तुमचे होऊन जातील. ठीक आहे, आता इथे मी आज तुम्हाला क्लोज टेस्ट दिलेली आहे. पहा, अशी असते क्लोज टेस्ट. हे जे रिकामे जागा दिलेले आहेत ना, ते भरायचे असतात. गाळलेल्या जागा भरा टाईप असतो ते. ठीक आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगत आहे. हे जे क्वेश्चन आहे याला वेळ द्यायचा नाही आहे. ठीक, आता याचं किती वेटेज असतं एक्झाममध्ये तर 10 मार्काचं असतं. 5 प्रश्न असतात पण 10 मार्क देतात. पण एवढीशी लेंथ नसते त्याची. ठीक आहे, लेंथ ही मोठी असते. याच्या डबल किंवा ट्रिपल असते. मोस्टली तर डबलच असणार, पण हळूहळू मी लेंथ वाढवेल. एकदमच नको. ठीक आहे, फक्त काय करायचं आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे आणि व्यवस्थित लेक्चर पाहायचे आहेत. लिहून काही नका घेऊ, समजून घ्या अगोदर. ठीक आहे, चला लेक्चरला सुरुवात करूया आपण आज. श्री गणेशाय नमः. ठीक, यश मिळू दे देवा सगळ्यांना. आता एक मेन गोष्ट सांगत आहे तुम्हाला, लक्ष ठेवा इथे मी काय बोलत आहे. RUBF हे काय आहे? आर म्हणजे पहिले काय करायचं आहे, पूर्ण पॅराग्राफ रीड करायचा आहे. यू म्हणजे काय करायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे. बी म्हणजे ब्रेक करायचं आहे, त्या पॅराग्राफला तोडायचं आहे. आणि एफ म्हणजे फिल करायचं आहे. आता ते तुम्ही पाहालच मी काय करणार आहे, कसं करणार आहे. पहिले तर पॅराग्राफ रीड करून ठेवा. पूर्ण पॅराग्राफ काय करायचा, अगोदर रीड करायचा. तुम्हाला इथे काय म्हणतात त्याला, पॉज करू शकता तुम्ही. ठीक, किंवा माझ्यासोबत तुम्ही सोबतच रीड करा. स्टार्ट करत आहे मी. द फॅक्ट दॅट द वेटर पिरियड्स इन नॉर्थ आफ्रिका हॅव डॅश एव्हरी 21,000 years or so is a big clue about what dash them variations in Earth's orbit. Due to gravitational influence from the moon and the other planets in our solar system, the orbit of the Earth dash the sun is not constant. It has cyclic dash on multi-thousand year timescale. These orbital cycles dash the amount of energy the Earth receives from the sun. On 1 lakh year cycles, the shape of the Earth's orbit shifts between circular and oval. तर काही समजलंय का तुम्हाला? काहीच नसेल समजलं ना, टाइम म्हणजे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला काहीच नाही समजलं. कीवर्ड समजले का? थोडंसं वाचते वेळेस तुम्हाला असं वाटलं काय, यार नॉर्थ आफ्रिका काहीतरी बोलत आहेत ते, आणि 21,000 असं काहीतरी प्रत्येक वर्षी, प्रत्येक 21,000 असं काहीतरी दिलेलं आहे, वर्षाचा मॅटर आहे. काहीतरी अर्थ आहे, ग्रॅव्हिटेशनल म्हणजेच काय, गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल लिहिलेलं आहे. काहीतरी मून आहे इथे, म्हणजे चंद्र आहे, ग्रह आहे तिथे. एक तरी समजत असेल की नेचरशी संबंधित काहीतरी आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो भूगोलाशी संबंधित हा पॅसेज आहे. ठीक आहे, तर आपण पूर्णपणे रीड केलेलं आहे. हे रीड केलेलं आहे. आता काय करायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे, समजायचं आहे. आता समजायचं आहे कसं, पहा. द फॅक्ट दॅट द वेटर पिरियड्स इन नॉर्थ आफ्रिका डॅश एव्हरी 21,000 years. ते एक फॅक्ट सांगत आहेत. फॅक्ट काय आहे, द वेटर पिरियड्स म्हणजे खूप पावसाळी, खूप पाऊस तर असतो, पण खूप जास्त पाऊस, बाढ टाईप पाऊस किती येतो नॉर्थ आफ्रिकाला, प्रत्येक 21,000 वर्षाला येतो असं ते म्हणत आहे. ठीक आहे, उत्तर आफ्रिकेत प्रत्येक 21,000 वर्षाला हा पाऊस येतो. पुढे वाचायला घेऊ आता काय म्हणत आहे. एवढं तरी समजलं. हे पाऊस प्रत्येक 21,000 वर्षाला येतो. और सो इज अ बिग क्ल्यू अबाउट वॉट डॅश देम व्हेरिएशन इन द अर्थ्स ऑर्बिट. आता हे सांगत आहे, हे पाऊस जे आहे ना, हे पाऊस येतो ह्याचं एक रिझन आहे, एक क्ल्यू आहे. काय क्ल्यू आहे की पृथ्वीचे जे काय म्हणतात त्याला, घूर्णन म्हणतात का, पृथ्वीचं घूर्णन, मला शब्द नाही माहिती आहे ऑर्बिटसाठी. आता ही पहा आपली पृथ्वी आहे आणि आपले सन आहेत, पिंकिश सन, आणि हे पृथ्वीचं ऑर्बिट आहे. म्हणजे पृथ्वी फिरते ना सूर्याभोवती, तर हे ऑर्बिट ह्याला काय म्हणतात,
हे इमॅजिनरी पॉईंट, हे इमॅजिनरी लाईन याला काय म्हणतात, तर ते आहे ऑर्बिट. तर हे सांगत आहेत की हे एक बिग क्ल्यू आहे की पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये बदल, व्हेरिएशन म्हणजे बदल झाल्यामुळे हे 21,000 वर्षाला पाऊस पडत असतो. ठीक आहे. बरं, मग पृथ्वीच्या व्हेरिएशन्समध्ये का पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये का व्हेरिएशन्स होतात हे आता पुढे दिलेलं आहे तुम्हाला. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सेस फ्रॉम द मून अँड द अदर प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम, द ऑर्बिट ऑफ द अर्थ डॅश द सन इज नॉट कॉन्स्टंट. आता ते काय म्हणत आहेत, म्हणजे चंद्र आणि दुसरे जे ग्रह आहेत त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर हे सगळे परिणाम होतात. 21,000 वर्षाला, प्रत्येक 21,000 वर्षाला पाऊस पडणे कशामुळे होतो, अर्थच्या ऑर्बिटमुळे. ठीक आहे, अर्थच्या ऑर्बिटच्या बदलांमुळे. अर्थच्या ऑर्बिटचे बदल कशामुळे होतात, ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समुळे. म्हणजे हे कारण दिलेले आहेत तुम्हाला इथे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप कारण सांगितलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, चंद्र आणि इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, परिणाम होतो. आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला द सन इज नॉट कॉन्स्टंट, म्हणजेच काय म्हणतात, पृथ्वीच्या सूर्याभोवती जे फिरण्याचा मार्ग जे असतो ना ते सेम नसतो. मग कसा असतो, आता इथे सन आहे, ठीक आहे, इथे आहे पृथ्वी. आता तुम्ही म्हणाल की असाच तर असतो मार्ग. मग आपण थोड्याशा गोष्टी ऐकलेल्या आहेत ना की यार पाऊस कधी कधी म्हणजे युनिव्हर्स हे एक्सपांड होणारी गोष्ट आहे. आता पहिली पृथ्वी आणि सूर्यामध्ये एवढा गॅप होता, मग नंतर हळूहळू एवढा व्हायला लागला, असा गॅप वाढत जातो. हे काही लगेच नाही होत, खूप वर्ष लागतात त्याला, भरपूर वर्ष लागतात. मग ते असंच सांगत आहे की पृथ्वीच्या जे सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग जे असतो ना ते सेम नसतो, म्हणून या गोष्टी घडत आहेत. आणि प्रत्येक 21,000 वर्षाला तिथे खूप पाऊस पडत आहे. पुढे वाचूया आपण. एवढं अंडरस्टँड झालेलं आहे का तुमचं, रीड झालं, अंडरस्टँड झालेलं आहे का. आता पुढे पहा. इट हॅज सायक्लिक डॅश ऑन multi-thousand years scales, time scales. The orbital cycles dash the amount of energy the earth receives from the sun. म्हणजे हेच की हे जे ऑर्बिट आहे ना हे चक्रासारखा हळूहळू काय होतो, बदलत जातो. हे जे ऑर्बिट आहे, ऑर्बिट बदलत जातो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता आपण काय केलेलं आहे, रीड केलेलं आहे. पुढचं वाचत बसायचं नाहीये. इथे आहे का काही काय म्हणतात त्याला, थोडं वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण समजणं इतपत वाचा, खूप टाइमपास नका करू. ब्लँक आहे का म्हणत होते मी. ठीक आहे, चला आता रीड झालेलं आहे, अंडरस्टँड झालेला आहे मला, आणि मला काय झालेलं आहे, नाही आता काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे आणि फील करायचं आहे. ब्रेक तर आहेच इथे, ब्रेक केलंच आहे आपण, तर फील पण करून घेऊ. आता इथे ऑप्शन 1 मध्ये काय येईल, इथे म्हणत आहे द फॅक्ट दॅट द वेटर पिरियड्स इन नॉर्थ आफ्रिका हॅव डॅश एव्हरी 21,000 years, म्हणजे प्रत्येक 21,000 वर्षाला येतात. ठीक आहे, सो ऑप्शन 1 मध्ये सीज येईल काय उत्तर, सीज येणार नाही. सीज म्हणजे काय, अचानक थांबणे. ठीक आहे, अबेटेड पण येणार नाही. अबेटेड म्हणजे काय, म्हणजे कमी होणे, पूर्णपणे पूर्णपणे नाही, थांबत जाणे. ठीक आहे, टर्मिनेट होणे, टर्मिनेट पण होत नाही. आता समजा तुमचे जे कॉलेजचं ॲडमिशन आहे ते टर्मिनेट केलं, ठीक आहे, पूर्णपणे बंद केलं तुमचं ॲडमिशन, ठीक आहे, असंही नाही होत. असं जर पूर्ण बंद केलं असतं तर मग पुन्हा 21,000 वर्षाला आली असती का ही गोष्ट, नाही ना. तर इथे काय येईल, रिकर्ड येईल. आता रिकर्ड म्हणजे काय, पुन्हा होणे. ठीक आहे, तर त्यासाठी हे आपल्याला इथे इम्पॉर्टन्स कळालेलं आहे वोकॅबचं, की वोकॅब इज द मेन थिंग. ठीक आहे, सो 1चं काय आहे इथे, रिकर्ड. आता सेकंड ऑप्शन पहा काय म्हणत आहे. सो इज अ बिग क्ल्यू अबाउट डॅश देम, व्हेरिएशन इन अर्थ्स ऑर्बिट. तर बिग क्ल्यू काय आहे, अर्थच्या ऑर्बिटचं बिग क्ल्यू जे कारण आहे ते सांगत आहेत. त्यामध्ये डिबेट्स येणार का, डिबेट म्हणजे काय, वादविवाद, जे आपण कॉलेजमध्ये करतो, लॉ कॉलेजवाले. ठीक आहे, बीट्स म्हणजे बोली लावणार आहेत का तिथे तुम्ही, बोली लावल्यामुळे अर्थ ऑर्बिटने बोली लावल्यामुळे तिथे अशा गोष्टी घडतात काय, नाही. बरं दिसतंय का काही तिथे. डेलिगेट्स म्हणजे जबाबदारी सोपवणे.
जे अर्थचं ऑर्बिट आहे त्याने जबाबदारी सोपवली आहे का इथे? कोणाला कोणाला सोपवली आहे जबाबदारी? असं काहीच सीम नाही आहे. उत्तर काय आहे? कॉजेस, कारण आहे ते उत्तर. ठीक आहे, कारण असे उत्तर आहे. ठीक, टिक करायचं आहे. तिसरा पहा काय म्हणत आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सेस फ्रॉम द मून अँड द अदर प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टम द ऑर्बिट ऑफ द अर्थ डॅश द सन इज नॉट कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे काय होत आहे, पृथ्वीवर परिणाम होत आहे. ते पृथ्वीवरच्या त्या भागावर परिणाम होत आहेत. चला पुढे पाहूया. म्हणजे सॉरी तिसरा नंबरचा होता ना चालू. द ऑर्बिट ऑफ द अर्थ डॅश द सन इज नॉट कॉन्स्टंट. द ऑर्बिट ऑफ द अर्थ डॅश द सन इज नॉट कॉन्स्टंट. आता पहा इथे स्ट्रेट असेल का? ऑर्बिट हे स्ट्रेट जातं का सनच्या इथे? सन आहे, स्ट्रेट फिरून येतो का आपण? नाही ना. अराउंड द सन आहे ना, अराउंड द सन. डायरेक्ट आहे का इथे उत्तर? डायरेक्ट येईल का? नाही. इथे काय येईल? अराउंड येईल. ठीक आहे, थोडंसं आज मला तुम्हाला शिकवायला हार्ड जात आहे, 4-8 दिवसाने व्यवस्थित शिकवेन मी. ठीक. इट हॅज सायक्लिक डॅश ऑन मल्टी-1000 इयर टाइम स्केल. आता पहा चौथा काय म्हणत आहे. इट हॅज सायक्लिक डॅश इन मल्टी-1000 इयर स्केल्स. चौथा म्हणत आहे तसा. तर इथे थोडंसं आपण एक टोक लावू शकतो. इथे व्हेरिएशन हा शब्द आलेला आहे ऑप्शनमध्ये. थोडंसं खालीवर जास्त होत असेल, सॉरी. आता काय करू शकते मी, व्हेरिएशन हा शब्द आलेला आहे आणि इथे पण व्हेरिएशन हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे, व्हेरिएशन आणि इथे ऑप्शनमध्ये पण व्हेरिएशन. तर ते एक लॉजिक लागून तसे क्वेश्चन खूप तुम्हाला दाखवेन मी, की एकतर पहिल्या ब्लँकच्या नंतर तोच शब्द दिसलेला असतो इकडे कुठेतरी. ठीक आहे, तर व्हेरिएशन आहे, व्हेरिएशनला टिक करायचं आहे. ठीक आहे, आणि पाचवा पण इन्फ्लुएन्स आहे. पहा इथे इन्फ्लुएन्स. ठीक आहे, तर तिथेही उत्तर काय येईल? इन्फ्लुएन्स येईल. काय इन्फ्लुएन्स कशाशी संबंधित येत आहे? दिस ऑर्बिटल सायकल्स डॅश द अमाऊंट ऑफ एनर्जी द अर्थ रिसिव्स फ्रॉम द सन. तर पाचव्यामध्ये बिलीव्ह येईल का? नाही ना. ते काय जीवित आहेत का बिलीव्ह यायला? रिटर्न होईल का? नाही. स्ट्रेच होईल का? नाही. इन्फ्लुएन्स होईल. ठीक आहे, तर थोडंसं समजलं का तुम्हाला आजचा पॅरेग्राफ? मी सांगितलेलं आहे माझ्या परीने. या अगोदर मी इंग्लिश नाही शिकवलेलं, पण आजपासून घेतलंय मी हाती. चला ट्राय करूया, काय नाही हरकत. व्यवस्थित होऊन जाईल. स्लोली तुम्ही हे करायला घ्या. पहा तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, आउट ऑफ मार्क पडतील तुम्हाला यामध्ये. ठीक, जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. असंच करायचं की पहिले रीड करायचं आहे, अंडरस्टँड, मग ब्रेक अँड मग देन फील. आपण तेच केलेलं आहे. ठीक. सो कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही काय म्हणतात सिरीज पहा. तलाठीची सिरीज मी ॲड केलेली आहे ना, ती पहा. परत टेलिग्राम चॅनल मी काय म्हणतात चालू केलेलं आहे, ते पण जॉईन करा. तिथे मी अपडेट्स देत जाईल. काही आहे आज नाही, क्लास वगैरे जे काय ते अपडेट तिथे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, सो इथे एंड करूया लेक्चरला आजच्या. आणि आज झालेलं नाही आपल्या ह्याचं लेक्चर, काय म्हणतात सिरीजवालं, कारण माझी एक्झाम होती यार. सॉरी फॉर दॅट थिंग. ठीक आहे, सो उद्या मी RTI 2005चं घेईन. ते माहितीचा अधिकारवाला प्रश्न. त्यामध्ये खूप प्रश्न येतात. TCS जाम देतो तो प्रश्न. ठीक आहे, सो लेक्चरला एंड अप करूया. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.